गणेश उत्सव 6 दिवस येऊन ठेपला असताना सांस्कृतिक शहरात रस्त्याची चाळण, डोंबिवलीत खड्ड्यांचे साम्राज्य. मनसेने दिलाय 2 दिवसांचा महापालिकेला अल्टिमेटम, अन्यथा करणार तीव्र आंदोलन. करापोटी नागरिकांचे करोडो रुपये पाण्यात. अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल, मात्र गणरायाच्या आगमन हे खड्ड्यातूनच होईल की काय, असा प्रश्न आता डोंबिवलीमध्ये निर्माण झाला आहे. खड्ड्यांबद्दल सांगावं तेवढे कमीच आहेत. म्हणजे असं झालं आहे की डोंबिवली शहरात रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत. त्यामुळे आम्ही बरीच लोक, आता मी इथे समोरच राहतो याच सोसायटीमध्ये, गाडी काढायची इच्छा होत नाही. मी 2दा गाडीवरनं पडलो आहे बघा त्या खड्ड्यांमुळे. आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला खड्ड्यांबद्दल काय सांगायचं, तर लवकरात लवकर हे काम व्हावं आणि लोकांचा जीव वाचवावा अशी आमची एक तीव्र इच्छा आहे. आणि मनसेने हे करायला घेतलं आहे ही फार मोठी बाब आहे. कोणीतरी घ्यायला पाहिजे होतं, हे त्यांनी घेतलेलं आहे. तर माझे अनेक धन्यवाद आहेत त्यांच्यासाठी. आणि लवकरात लवकर चांगले रस्ते व्हायची वाट बघतोय आणि आमचे आशीर्वाद सगळ्यांचे आहेत त्यांच्याबरोबर. खड्डे खूप पडलेले आहेत आणि लोकांची भयानक अवस्था खराब होते. त्याच्यात रिक्षेवाले जराही खड्डे न चुकवता जातात आणि सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवतात. हा फार भयानक त्रास आहे डोंबिवलीत. परंतु ज्यावेळेस हे खड्डे बुजवायचे असतात त्यावेळेस बुजवले जात नाही. याबद्दल नागरिक म्हणून काय सांगाल, तुमचा कर जातोय का? नागरिक म्हणून खड्ड्याची योग्य प्रकारे डागडुजी करणं गरजेचं आहे. पण हे वरच्यावर नुसती खडी टाकून जातात, त्यांनी खड्डे अजून वाढतात आणि नागरिकांनाच, वाहनधारकांनाच त्याचा त्रास जास्ती होतो. काम करणारे काम करून निघून जातात, त्यांना त्यांचा मोबदला मिळतो, पण त्याचा सगळ्यात जास्ती त्रास नागरिकांना होतो की जे वाहनं घेऊन त्या रस्त्यावर काम बिलकुल होत नाही. काम समाधानकारक तरी नाही झालेलं आणि पावसाळ्यात खडी टाकतात ते जास्ती त्रासदायक होतं. मागणी हीच करणार की तुम्ही लवकरात लवकर रस्त्यांची डागडुजी चांगली करा किंवा रस्ते कॉन्क्रीटचे बनवा, ही मागणी करणार. नेहमी दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. आता प्रत्येक पावसाळ्याला असे खड्डे, थोडंसं माती वगैरे टाकतात, परत त्याची दुरावस्था होते एका पावसामध्ये. सांस्कृतिक शहर आहे, गणेशोत्सव जवळ येतो, काय सांगाल? याचं उत्तर माझ्यापेक्षा राजकारणी आणि आधी त्यांचं ऑथॉरिटी आहे ती लोक चांगले देऊ शकतात, त्यांना आलं पाहिजे. पण जनता सुद्धा अशाच लोकांना निवडून देते. आता काय करणार, आम्ही कोणाला पण निवडून दिलं तरी तिकडे काय संगनमत होईल आणि कोण कोणाची बाजू घेऊन पक्ष आणि सत्ता स्थापन करेल हे आपल्या हातात नाही आहे. खड्डे दरवर्षी डोंबिवलीकरांच्या पाचवीला पुजलेले आहेत. प्रामाणिक करदाते नागरिक आपला कर भरतात, परंतु इथे असलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार असतील, आमदार असतील, हे फक्त आपल्या कामांमध्ये मशगूल आहेत. सर्वसामान्य नागरिकांची जी दुरावस्था आहे, रस्त्यांची जी दुरावस्था आहे, यांच्याकडे बघण्यात त्यांना काही स्वारस्य दिसत नाही. मुद्दा असा आहे की महानगरपालिकेशी ज्या वेळेला या खड्ड्यांच्या बाबतीत आम्ही संपर्क साधला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शहरातले काही रस्ते हे MMRDAकडे वर्ग केलेत आणि त्यांनी जे काही त्यांचा महानगरपालिका आणि MMRDAचा पत्रव्यवहार झाला आहे त्याच्यात असं आहे की बरेच रस्ते, त्यापैकी हा मुख्य रस्ता जो टिळक रोड, याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 645 मीटर लांबीचे पावसाळ्या दरम्यानची देखभाल आणि दुरुस्ती प्राधिकरणामार्फत नियुक्त कंत्राटदारामार्फत करण्यात येईल. 3 वेळेला खड्डे जे पडले होते त्याच्यात कंत्राटदाराचा माणूस येतो, काहीतरी माती खडी काहीतरी टाकतो, पुन्हा पाऊस आला. आता 2 दिवस जो काही पाऊस चालू आहे त्याच्याने ते वाहून जात आहेत. आपण जर बघितलं असेल तर रस्त्याला खड्डे आहेत. अनेक नागरिक याच्यातनं त्यांना चालणंही मुश्किल होतं, कारण गाड्या अशा पद्धतीने चालतात की नागरिकांनी चालायचं कुठनं असा विषय होतो. त्यामुळे आम्ही यांना रांगा लावून आणि प्रामाणिकपणे मतदान करून आमच्या पत्रात काय पडलं हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात एक कठोर अशी भूमिका आम्ही आता पोलीस अधिकाऱ्यांशी याविषयी याबाबत बोलतोय. MMRDAच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांची संपर्क होऊ शकलेला आहे. आम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना सांगतोय की आता काय भूमिका नाही. भूमिका म्हणजे की आंदोलन केल्याशिवाय जर यांना जर समजत नसेल तर काय करायचं हा प्रश्न आता आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना विचारणार आहोत की पोलीस अधिकाऱ्यांनी आता, कारण मागच्या वेळेला असं झालं की या खड्ड्यांमधनं येताना जर एखादी गणेशाची मूर्ती भंगली तर त्या मंडळावरती गुन्हा दाखल होतो. मग अशा परिस्थितीत या मंडळांनी किंवा जे अनेक लोक जे आपापल्या घरगुती घरात गणपती घेऊन जातात, या लोकांनी काय करायचा हा प्रश्न आम्ही आज संध्याकाळी पोलिसांना विचारणार आहोत.